लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीएला धक्का बसलेला आहे। आता पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। लोकसभा निवडणुकीमध्ये देशात 543 जागांपैकी 291 जागांवर एनडीएची बाजी, तर इंडियाला आघाडीला 234 जागा। जेवढ्या जागा विरोधकांनी मिळून जिंकल्या तेवढ्या एकट्या भाजपनेच जिंकल्यात। मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल। राज्यातील भाजपच्या 3 केंद्रीय मंत्र्यांचा दारुण पराभव। भारती पवार आणि कपिल पाटलांसह रावसाहेब दानवेंची खासदारकी हुकली। राज्यात 20 विद्यमान खासदारांचा पराभव। 20 पैकी सर्वाधिक भाजपचे 13 खासदारांचा दारुण पराभव। शिंदेंचे 4, ठाकरेंचे 2 तर एमआयएमचा 1 खासदार पराभूत। महायुतीच्या 3 दिग्गज महिला उमेदवारांचा पराभव। नवनीत राणा, सुनेत्रा पवार आणि पंकजा मुंडेंना धक्का। विदर्भात 10 जागांपैकी भाजपला फक्त 2च जागा। नागपुरातून नितीन गडकरी, अकोल्यातून अनुप धोत्रे विजयी। राज्याच्या 16 पैकी 9 आमदारांचे खासदारकीचं स्वप्न भंगलं, तर 7 आमदारांची लॉटरी। निलेश लंके, प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड विजयी। सत्ता स्थापनेसाठी दावा करावाच लागणार। बैठकीमध्ये सर्वानुमते इंडिया आघाडीचा पंतप्रधानाचा चेहरा ठरू। उद्धव ठाकरे यांची माहिती। स्थापनेसाठी दावा करायलाच पाहिजे। इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी संजय राऊतजी तिकडे जातील। त्यांच्याबरोबर आपले मुंबईतले खासदार अनिल देसाई, अरविंद हेही असतील आणि दुपारनंतर संध्याकाळच्या वेळेला मी दिल्लीमध्ये पोहोचेन। केंद्रात सरकार स्थापन करण्याचा आमचा फॉर्म्युला तयार, तर इंडिया आघाडीतच राहणार हे विशाल पाटलांनी जाहीर केलेलं आहे। काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचं मोठं विधान।